सर्वप्रथम नमस्कार, पत्रकारांना नमस्कार, न्यूजला नमस्कार. आणि आपल्या गावातील जलजीवन योजनेचे ते नळ कलेक्शन आहेत झालेत आणि गावात नळाला पाणी येते का? गावात नळाला पाणी अजून तर आलेलं नाही. पाईपलाईन तेवढी झालेली आहे, पण नळाला पाणी आलेलं नाही अजून. मग नळाला पाणी येते असं काही अधिकाऱ्याचं म्हणणं दिसालंय. जलजीवन योजनेचे जे ठेकेदार वगैरे आहेत ना, त्यांचं म्हणणं आहे की योजना कंप्लीट झाली असून पाणी प्रत्येक जिथे घरपोच नळ योजना दिलेली आहे ना, तुला पाणी त्यांचं म्हणणं आहे. तुम्हाला पण दिलेलं आहे ना? नळ दिलेली आहे, पण पाणी अजून आलेलं नाही. पाणी आलेलं नाही. मग तुम्ही पोलीस पाटील या काळ्याचे पोलीस पाटील परत नाव सांगा. केदार आनंद कहाळेकर, काळा बुजुर्ग पोलीस पाटील प्रतिनिधी. आपण आज काळा बुजुर्ग येथील पोलीस पाटील प्रतिनिधी यांच्याशी संवाद साधलेला होता. जलजीवन योजनेअंतर्गत जे काळ्यामध्ये कामं झालेले आहेत ते गुत्तेदाराचं आणि प्रशासनाचं असं म्हणणं आहे की ही योजना परिपूर्ण झालेली असून पूर्ण नळाला घरपोच नळ दिलेलं पाणी येते, पण वितळलेलं पाणी आपण जे प्रत्येक घरपर्यंत आपण डोर टू डोर जाऊ त्याला व्हिजिट देत असो, त्या नागरिकांचं म्हणणं आहे फक्त नळाचं कनेक्शन आलेलं आहे. पाणी आतापर्यंत आमच्या गावात एकही वेळेस नळाला पाणी आलेलं नाही. तर पुढील भेटूया एका याची ग्रामस्थांची. मग नळाला पाणी येते असं कसं अधिकारी म्हणतात? अधिकारी बघलीच नाही तर म्हणतात त्याने गावात येऊन बघा म्हणा अधिकाऱ्याला. कोणी गुत्तेदार असो त्याचं काही नाही. नळाला पाणी यावं, अधिकाऱ्याने बघावून गावाला यायला पाणी यावं. तुमचं नाव सांगा. तुमचं नाव? परिचय सर. सय्यद अकबर अली. शिव मॅडमचं सुद्धा म्हणणं आहे की गावाला पूर्णतः पाणी मिळत आहे असं त्यांच्याकडून. हो मॅडम असो कोणी असो, गावात यावं त्यानं पाहणी करावं, योग्य ते न्याय द्यावं त्याने येऊन. कोणी गुत्तेदार असो आम्हाला काही थोडक्यात नळाला पाणी नाही. धन्यवाद. धन्यवाद. इनमें धोखे होते हैं, इनमें सौदे होते हैं, इनमें धोखे होते हैं, इनमें सौदे होते हैं. ये दफ्तर है या बाजार, बंद करो ये भ्रष्टाचार. ये जनता की है ललकार, बंद करो ये भ्रष्टाचार. चोर बने हैं थानेदार, बंद करो ये भ्रष्टाचार. ये जनता की है ललकार, बंद करो ये भ्रष्टाचार. ग्रामपंचायतला माझ्या बाईक जरा- अंगणवाडीला दिलंय की नाही, बाईक- नळ एक दिवस पाणी आलं नाही. एक दिवस पाईपलाईनच नाही बघा. पाईपलाईन नाही, मला पाणी नाही, आणि गावची नाही. पाईपलाईन पुरी वाहून गेली. हा? आणि काय रस्ते आमचे खोदून ठेवले नावाला. इंजिनियर यायच्या दिवशी खड्डे खोदलेत. इंजिनियर आला की इंजिनियरला आम्ही प्रतिक्रिया देऊ लागलो तर सुनीलला इथं भांडलेत. आणि मला काय काही नाही, चला चला. मी म्हणलं मला नळ कुठं आहे, नळ नाही, काहीच नाही. आणि तुम्ही इथं नाही भाऊ, डिप्टी शिवकडे सुद्धा माझा भाऊही पत्रकार आहे, माझे मिस्टरही काम केलेत गोदातीर मध्ये 25 वर्ष केले. नळ नाही कुठं काही. आणि सुनीलच्या पाठीशी की नाही, मी स्वतः दुर्गा म्हणून उभं टाकते बघा या गोष्टीला. धन्यवाद. पाण्यासाठी आहे. माझ्या अंगणवाडीला नळ दिला म्हणजे सगळं काय की जलजीवन मिशनचं काय की सगळ्या जगामध्ये चाललेलं आहे, पण या काळामध्ये आमच्या फक्त कागदपत्रावर झालेलं आहे. आणि सगळेजण तुम्हाला का म्हणणं आलेत की लोक काय की फक्त भीतीच्या वातावरणामुळे तुम्हाला काय की माहिती देणं आलेत. पण मी स्पष्ट देते, मी कोणाचं काही खाऊ नाही. माझ्या घरी तर नळ नाही. जेव्हा गावातून काही अनाऊन्समेंट झाल्यावर पहिल्या दिवशी मी माझं काही पहिला फॉर्म मी नेऊन दिलेला होता, आधार आणि काही हे द्या म्हणले ओळखपत्र, मतदान कार्ड. मी माझ्या समोरचे हे मुस्लिमचे आहेत, त्यांनी माझ्या दिराचं, पण आम्हाला नळही दिला नाही. 301 कुठला नळ दिलेत काय नाही. आणि माझ्या अंगणवाडीत दिलंय तर की नाही, एक दिवस सुद्धा मी छटाक काय मुंगीला सुद्धा मी पाणी पाजवलं. बरं मॅडम, एक जे गुत्तेदार आहे ते कामं केलेले आहेत. सूरज माधवराव काळेकर तुमच्या काळाचेच असून त्यांचं म्हणणं आहे तुम्हाला कनेक्शन दिलं, फुल प्रेशरनं पाणी वाहतं. एकही दिवस आलं नाही भाऊ. ही सगळी खोटी बाब आहे. शासनाची दिशाभूल आहे बघा. धन्यवाद मॅडम. अजिबात मी काही कोण्या पक्षाची नाही किंवा मी एक गावातली प्रतिष्ठित व्यक्ती आहे म्हणून
सांगायले माझं काय सुनील आहे माझा ते माझा, पण गावात अजिबात चांगलं काम झालं कोणालाच नाही. connection सगळं नाही, कोणाला निकृष्ट पाणी नाही. दर्जाचं काम आहे ओके. आणि कोणालाही पाणी मिळालं नाही. जे करायला सुनील लुंगारे त्याच्यावरच काय की लोकांनी काय की दडपशाहीने काय की आता आमच्या मारुती मंदिराचा एक हे आहे ग्रुप, त्याच्यावर त्यांनी टाकले की आम्ही पाणी दिलं त्याने नळ मोडले. त्यानं कशाला नळ मोडायला काय त्यानं काही वेडा आहे जे का आरोप काय? केले त्यांच्यावर त्यानं 5 वर्ष पहिले काय की हे केलंय, गावाचा विकास केला आणि आताही केला होता. पण त्याला एक तर कसं झालं 8 जण एकीकडे आणि एकटा त्याने एकीकडे झालाय बघा भाऊ. ओके, धन्यवाद. खरी गोष्ट ही आहे. धन्यवाद. लक्ष्मण चव्हाण चव्हाण, रामा काळा बोलू. नळाचे कनेक्शन दिलेले आहे तुम्हाला? नळाची कनेक्शन दिले आहे, खतरमतर काम केलेलं आहे, नळाला पाणी नाही. गुत्तेदारचं म्हणणं आहे की तुमच्या नळ फुल प्रेशरनं पाणी येते. गुत्तेदारचं म्हणणं कसं आहे, त्याच्या सगळे नाचलं त्याचं हो म्हणलं तर पाणी येते म्हणलं तरी मला मान्य नाही. ते असं पाणी येत असेल तर म्हणतो मी. बरं. तर चुकीची भूमिका म्हणजे काय एकंदरीत बोलतो? नळाला पाणी येईल ना? पाणी अजिबात येत नाही. आतापर्यंतच्या काळात आलं नाही. कोणाचे पाणी नाही, माझ्याच नाही. बिलकुल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपासणी केली तर 1000 पब्लिकांना उभा करतो मी इथे. आणि कोणी माझ्या लाल मध्ये लुंगारला माघार घ्यायला लावतो, ज्यांना मान्य असेल जनतेला, तर लुंगारीची काही म्हणणं नाही ना. तुमचा म्हणणं अधिकारी येऊन चौकशी करावी. चौकशी केली पाहिजे. आणि हम सभा घेऊ द्या, मीडिया पुढ्या तुम्ही सगळीच राहा, API येऊ द्या, तहसीलदार येऊ द्या, BDO येऊ द्या. आम्ही खरंच सांगणार, हे जर खोटं बोलत बसलो तर हे किती नालायक काय पैसे खाला म्हणतील. अजिबात नाही, गोरगरीबाला त्रास व्हायचा. ओके, धन्यवाद. हा इधर पाणी भरता येते का त्याच्यावर? पाणी भरता येत नाही. ओके, 2 कनेक्शन दिलेले आहे, एक कुटुंबाला आणि पाणी काय भरता येत. करायचं? तुमचं नाव सांगा बरं एक बार. धरणीधर काशीराम गजोबाई. बुजुर्ग काळा, तुमच्या नळाला कनेक्शन दिलं तसं पाणी आलं आतापर्यंत? नाही एकी वेळेस आलं नाही की? नाही गुत्तेदार तर म्हणते पाणी येते म्हणून. कुठे आता बघा रे पाणी मला ओळखीलं काय? हा ढोळे साहेब पत्रकार. गुत्तेदार जे सूरज माधवराव काळेकर आहेत आणि माजी सरपंच शेख जावेद आणि उपसरपंच नागेश काळेकर, त्यांचं असं म्हणणं आहे की पाणी असं प्रेशर नळानं वाहत आहे. आता आम्हालाच काय सगळ्या लोकांना पुसायचं. हां, हा आमचं तसं कनेक्शन दिलं एक वेळेस पाणी आलं नाही तुम्हाला? नाही. बरं. गुत्तेदार सूरज माधवराव काळेकर. ते गुत्तेदार कोण आहे की काय आहे की साहेब मला माहित नाही. मी आम नागरिक. अच्छा, आम्ही पहिले तुमची नागरिक प्रतिक्रिया विचारायला. आमच्या गावामध्ये रोडचं काम बोगस झालेलं आहे पुरं. अच्छा पाईपलाईनचं काम केले, एका आमच्या घरासमोर नळ नाही. अच्छा उलट आमचे रस्ते खणून टाकले. आमच्या भावाचं पोरगं नालीत पडलं होतं ते रस्त्यामुळं 2 बार मरता तुमचं वाचलं. नाव सांगा एक वेळेस. माझं नाव जावेद रजाक बिरबल आहे. अच्छा, काडा बुजुर्ग इथलं रहिवासी आहो मी. माझ्या गावामध्ये प्रत्येक वस्तूची समस्या आहे. आमचं ग्रामपंचायतचं पुरं काम बोगस आहे, जे खाय क्लिअर आहे. घर प्रत नळ योजना घर दिलेली कुठं असून आहे, माझं घर इथं आहे, नळ इथं आहे, कुठं आहे पाणी, कुठं फुल आहे? प्रेशरनं एक पाणी येते दिवस असं सुद्धा त्या पाणी गुत्तेदारचं आलं नाही, म्हणणं आहे. एक दिवस. गुत्तेदार राहू द्या की जागीरदार राहू द्या, एकही दिवस पाणी आलं नाही. आलं नाही ना? पुरी जनता आमची चिडलेली आहे गावामधली. बरं. आणि ज्यानं कोणी बोलले त्याला पैसे देऊन गच्ची बसवायले. हे नळ योजनेचे काम सरपंच उपसरपंच कोण होते, ते कोणाचे काय ते आम्हाला माहिती नाही. आमचे वडील आम्हाला पुढे जाऊ देणार. अच्छा, जर आमचे वडील पुढे जाऊ दिले असताना आम्ही जाऊन तिथं संप देणार होत्या. रोडचं काम चढ पाईपलाईन खणून पुरे रस्ते खराब करून टाकले. गावातले होते ते चांगले रस्ते ते खराब करून टाकले. ओके, धन्यवाद. तंटामुक्ती अध्यक्ष बरं. आणि माजी सरपंच. बरं, इथं जलजीवन मशीनचे कामं झाले? जनजीवन मशीनची कामं पूर्ण बोगस झाली. नळाला पाणी येते का? नाही, पाणी येत नाही. काय काय? ते बोगस पाईपलाईन केली आणि कनेक्शन पण बरोबर कनेक्ट दिली नाहीत. आणि एकतर्फी पाईपलाईन केली. कोणाचं ऐकलं नाही, काय वन मॅन शो चलिलं, कोणाचं बी ऐकलं नाही. आता आम्ही गावामध्ये जवळपास 100-200 महिलांना घरपरत जाऊन विचारपूस केलेली आहे हो ना. की नळाला पाणी येते काय म्हणल्यावर प्रत्येक गावातली प्रत्येक महिला, आजी, सगळ्या मायमावल्या हो, नळाला पाणी येत नाही असं प्रत्येकजण म्हणत आहे. 100% खरं आहे ते. मग आता ही अधिकाऱ्याने नळाला पाणी येते म्हणून ते आव्हान कसं दिलं? जे गुत्तेदार जे आहे तो अशा माणसाला किंवा कर्मचाऱ्यांना, आमदाराला, खासदारला तो फिका पाडतो माणूस. असा गुत्तेदार आहे. त्याच्यामुळं कर्मचारी जे आहे लोकांच्या आणि आमदार खासदारच्या दबावाखाली येऊन त्या कर्मचाऱ्यांनी त्यांना लिहून दिले. सत्य परिस्थिती जर काळामध्ये बुजुर्गमध्ये पाहिली तर एकदम दयनीय व्यवस्था करून टाकून दिली, वाटोळ करून टाकून दिली. राजकारणी असल्यामुळे गुत्तेदार त्याने सगळ्याची विल्हेवाट लावून गावाची विल्हेवाट लावून टाकून दिली. अगोदरच आम्ही त्यांना सांगितलं होतं, ग्रामपंचायत सदस्य यांना, त्यांना आमची मंडळी ग्रामपंचायत सदस्य आहे आणि माजी सरपंच आहे. अगोदरच मी सांगलो की गावाचं काम आपल्याला 35 वर्ष आपल्याला पाणी भेटत नाही. काम चांगल्या पद्धतीनं बाहेर गावच्या लोकांना कोणातरी गुत्तेदाराला देऊत आणि काम चांगलं करू, ही आमची
इच्छा होती सगळ्या सदस्याची आणि ग्रामपंचायतची. बरोबर. त्या व्यक्तीने काय आम्हाला हमी दिली होती, मी गावचा नागरिक आहे, मला बी गावाचा स्वाभिमान आहे, असे शब्द बोलून त्या माणसानं गुत्तेदारीचं काम केलं. गुत्तेदारीचं काम करून काम पूर्ण निकष दर्जाचं केलं. फक्त पैसे उचल्याचा हेतू आहे, बाकीचा दुसरा काहीच हेतू सर गुत्तेदारचं नाव सांगतो. गुत्तेदारचं नाव सूरज माधवराव काहळेकर. हे कोणत्या सरपंचाच्या आणि उपसरपंचाच्या कार्यकाळात काम झालं? शेख जावेद सत्तार साहेब यांच्या काळामध्ये आणि नागेश पाटील काहळेकर उपसरपंच यांच्या काळामध्ये हे काम झाले मग आता आणि हे बोगस लिहून दिले. मग हे आता गावातले नागरिक आहेत, मग आता गाव सारं पाणी येत नाही म्हणते, तर हे लोक कसं मग गावाच्या विरोधात मग हे राजकारणी असल्यामुळं त्यांना काही दबावाखाली आणून त्यांना फ्रॉड करून त्यांचे पैसे घेतले जातात. म्हणजे एकंदरीत तुम्हाला काहीतरी 1.5 कोटी रुपये पाण्यात घातले आणि त्यांना आशा दिलेली आहे त्यांच्यापासून 5-10 लाख रुपये त्यांना घेतलेले आहे. तुम्ही आमच्या भागी माझ्यासोबत सहभागी राहा आणि मी तुम्हाला पाहिजे काहीतरी देतो म्हणून असं त्यांना ते लालूच दिली. त्या लालची पोटी त्यांनी पैसाही दिला आणि गावाचा बट्याबळ करून टाकून देऊन त्याचा एकतर्फी त्याने ठराव लिहून देऊन टाकून दिला. आणि हे सत्य परिस्थिती आहे. एकदम पूर्ण जलजीवन मशीनचं बट्याबळ करून टाकून दिलं आहे त्यांनी. कोणाला जर विचारलं तर आता माझ्या घरात समोर आहे बघा, ते नळ खणले होते, तिथं एकही नळाचं नाव नाही, काहीच नाही. ते माझा भाऊ आहे, तिथे माझा छोटा भाऊ आहे, हे सगळे इथं खणले होते, तिथं नळ नाही, काहीच नाही. अशा परिस्थितीमध्ये झालेलं आहे. एकही वेळेस सर माणूस असं काळ्यामध्ये लहान लेकरू असो बुजुर्ग असो कोणी असो आम्हाला एक जण बी म्हणलं नाही की पाणी येते म्हणून. पाणी नाही ते कुठलं येते म्हणतात. तुमचं काय म्हणणं म्हणते अधिकारी यावे एससी मध्ये ऑफिस मध्ये बसून बिल पास करण्यापेक्षा इथं प्रत्यक्ष गावामध्ये यावं, ग्रामस्थांशी संवाद साधावं, आणि मग प्रत्यक्ष बघून बिल पास करावं. त्या अधिकाऱ्यावर बसेल हे बोजा, असं या अधिकाऱ्यावर देणाऱ्या. अच्छा गुत्तेदारचं तर म्हणणं असं पाणी वाहत आहे. जायला पण अधिकाऱ्यावर बसेल हे बोजा. अधिकाऱ्याने कसं बिल पास काही उपदेश याला अधिकाऱ्याला तुम्ही जे एसी मध्ये बसून सह्या करत आहे, तुम्ही उपदेश देता सिनियर असल्यामुळे तुम्ही त्यांच्यासाठी काही सल्ला तेच सल्ला द्यायला घ्या. मी त्यांच्यावर बसेल हे सगळं बोजा. तुमचं काय म्हणणं आहे, अधिकाऱ्याला काय म्हणणं आहे? पाणी तर नाहीच नळाला अद्यापर्यंत, कुठल्याच नळाला. तुम्ही सगळीकडे चौकशी करून बघा, कुठेही कोणीतरी एखादा तरी माणूस गावातला म्हणला पाहिजे की पाणी हे आलंय. हा सर तुमचं नाव सांगतो? काळेकर मानेजी मानकोजी. अच्छा, काळेकर मानेजी मानकोजी सर यांच्याशी आपण संवाद साधलो. काळ्यामध्ये सिनियर सिटीजन असून अधिकाऱ्याने स्वतः यावं, प्रत्यक्ष पाहणी करावं, लोकांचं म्हणणं काय आहे ते ऐकून घ्यावं. नसता हे बोजाच्या अधिकाऱ्यावर बसेल. ओके जनतेने जर हे केलं तर ओके सर, धन्यवाद. पाणी येते हे ना की आतापर्यंत आलं नाही एक वेळेस? बरं नळ तुम्हाला कनेक्शन दिलं तसे एकतर वेळेस आलंच. बरं मावशी नाव सांगता तुमचं? बरं रेणुकाबाई काळा बुजुर्ग. बरं सर आपला परिचय सांगा. मी शिवहार मानेजी काहळेकर, माजी सरपंच काळा बुजुर्ग. अच्छा, जलजीवनमध्ये काम झालेलं आहे, परंतु पाणी काही नळाला येत नाही. एखादी वेळेस तरी येईना पाणी, एक वेळेस सुद्धा आलंही नाही. आता त्यांनी ते काय कार्यक्रम चालायचे, सरपंच आला आणि ते गुत्तेदारालाच माहीत, पण आणखी तर नळाला पाणी आलं नाही. त्यांचं गुत्तेदारचं म्हणणं असं आहे की आतापर्यंत प्रेशरनं पाणी वाहत आहे रोडनं. आम्ही इथं जातो, आम्ही इथलेच प्रॉपर गावात, पण पाणी तर आलं नाही. एकदा पाणी आलं नाही, बघितलं नाही पाणी आलेलं. बरं सर, धन्यवाद. बरं सर, गुत्तेदारचं असं म्हणणं आहे की प्रेशरनं पाणी वाहत आहे रस्त्यानं. तुम्ही सगळं सर्वेक्षण करा. हो करायला आम्ही काय आहे शासनात विचारून डोर टू डोर. परिस्थिती बघा, नळाला किती हातात आहे, त्याला काय आहे, कुठं नळ आहे का केलेला, कुठं तुटलेलंच आहे, कुठं कसंच आहे, कुठं कसंच आहे. बरं नमस्कार. ओळखीला काय नळाला पाणी येते का? या मावशी पाय हा हो ना, हे जे योजना हां तेच ना, पाणी येत नाही ना नळाला? प्रेशरनं पाणी येते असं अधिकाऱ्याचं म्हणणं आहे. आम्ही तेच चौकशीसाठी आलेलो आहोत. आलं नाही ना आता पण? ओके सर. बरोबर. त्या गावात जे 1.5 कोटीची जलजीवन अंतर्गत नळ योजना झाली, त्यांचं गुत्तेदार माजी सरपंच उपसरपंच यांचं म्हणणं आहे फुल प्रेशरनं पाणी नळाला येतं आणि वाटणं वाहत आहे पाणी. अजिबात खोटं. तुमचं नाव सांगा. 100% खोटं म्हणजे खोटं. ऐका की, अच्छा, मी गावामध्ये आम्ही बी काही कार्यकर्ते होत्या पहिले, आम्ही सोडून आम्ही कामधंद्याला लागले. बरं. तर तुम्हाला सांगतो, आम्हाला हे डुप्लिकेट पुरं काम झालंय पुरं.
खडा खणला आता तुम्ही पैप उतरून बघा त्याच्यामधले निवळ पातळ पैप पाहता हां. ते लईच लई दोन पाणी येते की नाही नळाला? हा? पाणी थेंब आहे ना हो. तुमचे नाव सांगा नाही तुम्हाला माहित नाही का मी कसं खोटं बोलतो बरं, नाव सांगा एक बरं. माझं नाव माधवराव पाटील आहे. माधवराव पाटील काळा हा बुजुर्ग. माधवराव पाटील. आता हे जे 3 नळाचे कनेक्शन दिले ते कसं पाणी भरवत तिघानं? हे तर डुप्लिकेट काय सांगलो हे डुप्लिकेट आहे नाही? आम्हाला ह्याला काय वाटते कोणी कुत्र मांजर दूध पिते हां मात्र देखचित घालते तुम्ही सगळी दुनिया बघाली. बरं. तर काही लोक गरीब लोक काला बोलतील पुढी हो ना, चलती त्याची झाली ना. हो ना. सगळं कामाचे पैसे तर कुठे गेली आम्हाला त्याचं देणं घेणं नाही. पण लोकांना नळ तरी चांगली देऊ. बघा आता हे त्याच्याकडे हे बघा इथे 3 घागरी कशा 3 भांडे कसं बसव, 3 परिवार आता मी तुम्हाला काय 3 परिवार कसं नळाचं पाणी भरवते हे बघू इमानदारीने शकता खोटं तुम्ही. बोलायला नाही आणि मी काय राजकारणी माणूस. हो. मला काय देणे सगळं डुप्लिकेट काम आहे. हां आरून मरून गाव आतापर्यंत गावात नुसते खड्डे हो. हां. काय सांगा खड्डे इतके नुकसान केली आहे नळ योजना येऊन. एक तर पहिले चांगलं पाणी मिळत गेलं ते गेलं अच्छा. आणि सगळा रस्त्याचा सत्यानाश गाड्या मोडून गेल्या. हां. सांगायसारखं काही राहिलंच नाही. धन्यवाद. आणि पाणीच येत नाही ना. मी असा प्रश्न विचारतो, जलजीवनच्या मधून नळ कोणाला द्यायचा आहे, काही नियम आहे का? ठराविक नमुना नंबर 8 प्रमाणे नळ कनेक्शन द्यायचं पाहिजे. किती लोकांना द्यावं, कोणाला त्यांच्या द्यावं? नावावर घर आहे. घर सगळे त्याच्यावर आहे गावातले. नाही. कोणाला होईल? ठराविक लोकांनाच नळ दिलेले आहेत. एका गेला तर नळच नाही. अच्छा. तुम्ही पहा एसी घालून 30 पर्यंत बघू शकता. एकाला नळ नाही इकडे. ते का माणसं राहत नाहीत का? बरोबर. त्यांना पाण्याची आवश्यकता नाही का? खरं. पण त्यांनी काय किरायाचं पाणी आणावं का? मग असा कोणता नियम आहे की ह्यांनाच नळ दिलं पाहिजे? बरोबर. ठराविक लोकांना नळ दिले. मग आणि हे ते नळाला नळाच्या पाणीच गाड्या- येत नाही तर मग आता हे नवीन जे सरपंच आहे त्यांना हस्तांतरण करून घ्या असं त्याचं नाही, म्हणणं नाही, खोटं आहे सगळं. आहे. ज्यांना नळ दिले त्यांना पाणी येते का विचारा. त्यांनी पाणी येते म्हटलं ती मान्य करा. नळाला मेन पाईपलाच पाणी नाही, त्या विहिरीतच पाणी नाही तिथे कुठलं. ते पाहू शकता की हो तुम्ही प्रत्यक्ष चालू करून बघा, मोटर चालू करून बघा, बरोबर. पाईपलाईन वाटर पाणी येते का बघा. काय ते नादुरुस्त झाले म्हणतात ते दुरुस्त करून पुन्हा पाणी चालू करा. बरं. उन्हाळ्यात तर सोडा, परंतु पाण्याच्या दिवसात सुद्धा पाणी नाही. काय ते प्रत्येकाच्या घरात बोर आहे, त्या बोरचं पाणी पैसे देऊन घ्या देतात. याचा काही उपयोग नाही. सरकार एवढं खर्च करते, पण त्याचा हे चांगल्या रीतीने उपयोग केलेला नाही असं मला वाटतं.